Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आजची स्टोरी सुरू करताना आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागेल। त्याचं कारणच असं आहे की या स्टोरीची मुळं ही 1975 सालापासून सुरू होतात। नगर जिल्ह्यामध्ये 1975 साली एक मंगूबाई वोरा नावाच्या व्यक्ती असतात, ज्या महिला स्वतःचं मृत्यूपत्र तयार करतात। पुढे मागे कोणी नाही, पतीसुद्धा एक्सपायर झालेले आहेत आणि मूलबाळ नसल्यामुळे ते स्वतःचं मृत्यूपत्र करतात आणि मृत्यूपत्रात एक उल्लेख करतात की त्यांच्या नावे हायवेवरती असलेला एक 5 गुंठ्याचा प्लॉट आहे, तो तिथल्या एका स्थानिक जैन ट्रस्टच्या नावावरती व्हावा। माझ्या पश्चात या सगळ्याची देखभाल आणि त्याचा धार्मिक कार्यासाठी वापर करण्यात यावा आणि तिथे जे आत्ता टेम्पररी भाडेकरू राहत आहेत त्या भाडेकरूंकडून ट्रस्टने पैसे वसूल करावे आणि त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी फॅसिलिटेट कराव्यात। मृत्यूपत्र झाल्यानंतर काही काळानंतर धर्मदाय आयुक्तच्या ऑफिसमध्ये एक तक्रार येते आणि ती तक्रार आल्यानंतर कळतं की भाडेकरूंची पुढची पिढी संबंधित जागेचे ज्या ट्रस्टच्या नावावरती जागा लिहून दिली आहे ते जैन ट्रस्टचे विश्वस्त म्हणजेच ट्रस्टी आणि स्थानिक आमदार जे अजित पवारांच्या पक्षाचे आहेत, या सगळ्यांची मिळून अशी एक मालिका तयार झाली आहे की एक एक गोष्ट उलगडत गेल्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की कोणाचे कुठे आणि कशा पद्धतीचे लागेबांधे आहेत। आणि हे प्रकरण उघडकीस आलं ते म्हणजे याच्यामुळे की धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये एक तक्रार आली आणि त्या तक्रारीनंतर आणखी काही डॉक्युमेंट्स काढले आणि मग कळलं की नगरच्या हायवेवरती असलेला एक 5 ते 5.5 गुंठ्याचा पण ज्याला चांगला FSI आहे, मोठ्या प्रमाणात त्याचं बिल्टअप कॉस्ट रेडी होईल आणि चांगल्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन जिथे होईल, रोड साईडला प्लॉट आहे, अशा मोक्याच्या ठिकाणचा भूखंड नक्की कसा काय प्रॉब्लेममध्ये अडकला। आजची सगळी स्टोरी अहिल्यानगरमधली आहे, त्याचे वेगवेगळ्या ठिकाणचे संदर्भ आहेत, पण यातले डॉक्युमेंट समोर आल्यानंतर त्यात काही गोष्टींचा उलगडा झाला आणि मग सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर आलं ते म्हणजे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांचं। मला जगतापांशी पण बोलणं आलं, ते काय म्हटले तेही बघायचं आहे, पण त्याच्या आधी ही सगळी कागदपत्र हे नक्की प्रकरण काय आहे आणि याच्यामध्ये कोणाकोणाचा संदर्भ आलेला आहे, कोणाकोणाचे थेट संबंध आहेत आणि अर्थात ज्याला आपण म्हणतो लागेबांधे काय आहेत, सगळ्याचा एक एक करून उलगडा करू। सगळ्यात आधी या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की 1975 साल, त्या 1975 सालचा आत्ता उल्लेख येईल। उल्लेख काय आहे तर मंगूबाई वोरा नावाच्या महिला आहेत, त्यांनी स्वतःचं मृत्यूपत्र केलं। ते मृत्यूपत्र काय आपण पुढच्या 2 मिनिटात बघू आणि त्यानंतर त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या आता कशा पद्धतीने वळलेल्या आहेत हे नक्की कसं आहे ते आपण सगळं बघायचा प्रयत्न करू। 1975ला मंगूबाई वोरा ह्या स्वतःचं मृत्यूपत्र करतात। त्या म्हणतात माझे वय 72 झालेलं असून आज मितीस कोणत्याही प्रकारचा मला आजार नाही, मी हिंडत फिरत असून कामधंदा करते, तथापि माझ्या देहाचा भरोसा नसून कोणत्या वेळेस काय होईल हे सांगता येत नाही आणि त्याचमुळे मी हे मृत्यूपत्र करत आहे आणि माझ्या पश्चात माझ्याकडे जी आलेली सगळी प्रॉपर्टी आहे तिचं मी कशी ती सेग्रिगेट करावी, ती कोणाकोणाच्या नावावर जावी, तिचं डिस्ट्रीब्युशन काय असेल याचा मी हा तपशील देते। मग त्याच्यामध्ये त्या स्थावर मिळकतीचं त्यांचं वर्णन करतात, त्या जंगम मिळकती त्याचं सगळं वर्णन करतात की दागिने कुठे जातील, काय वगैरे दागदागिने असं सगळं लिहितात आणि मग पुढचं पान येतं। मग ते असं म्हणतात की असा अमुक अमुक ट्रस्ट आहे, इथे 101 रुपये माझ्या नावे तुम्ही देणगी म्हणून पाठवावी। याशिवाय मजजवळ काही भांडी कुंडी लाकडी सामान कपाट वगैरे अशी जंगम मिळकत आहे, तर तिची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने योग्य ती विल्हेवाट या सगळ्या संदर्भात करावी। मग त्या पुढे म्हणतात की स्थावर मिळकतीमध्ये खालीलप्रमाणे भाडेकरू असून खालीलप्रमाणे मासिक भाडं ते देत आहेत। हे भाडं जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी स्वतः वसूल करीन आणि सदरहू जागेचे तिथपर्यंतचे म्युन्सिपलचे जे काही टॅक्स भरायचे आहेत ते टॅक्सेस सुद्धा मी स्वतः भरीन, पण इतर काही देणे झाल्यास सुद्धा मीच देईन, पण माझ्या मृत्यूनंतर या जागेतील खालील अगर इतर भाड्याच्या ज्या कोणत्या गोष्टी असतील अथवा इतर वापर करणारे किंवा थकलेले कोणते भाडे असतील किंवा काही झाडं आहेत, काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर या सगळ्याची जबाबदारी हा जो ऋषंबर इथला श्वेतांबर ट्रस्ट संघ आहे, ऋषभ श्वेतांबर ट्रस्ट नावाचा अहिल्यानगरमध्ये, त्यावेळेचा अहमदनगर असा इथे उल्लेख आहे, तर
त्यांच्या मालकी हक्काने गोष्टी पुढे जातील. म्हणजे काय, त्यांचं असं म्हणणं आहे की मी पुढे पूर्णपणे मालकी हक्काने सदरहू जागेचा उपयोग व उपभोग हा ऋषभ जैन श्वेतांबर संघ अहमदनगर यांना ट्रान्सफर करत आहे आणि त्यांनी या सगळ्या जागेची काळजी घ्यावी. ठीक आहे. मग त्या म्हणतात की तसेच या सगळ्याची वेगळे उपभोग अगर अन्य विल्हेवाट हे जैन धार्मिक कार्यासाठी करावा व त्या स्मरणार्थ म्हणून सदर जागेमध्ये एक कोनशिला बसवून त्याच्यावरती मधुबन असं त्यांनी दिलं की हे नाव असावं आणि श्रीमती मंगूबाई हिरालाल वोरा यांनी स्वर्गीय माधवलाल मेहता यांच्या स्मरणार्थ म्हणून ही ऋषभ जो जैन श्वेतांबर संघ आहे त्यांना अर्पण केलेले आहे असं तिथे कोनशील लावावी. आणि मग त्या पुढे असं म्हणतात की सदर देणगी ही सदर जी काही मी देते ही जागा ही सगळी देणगी राहील असा उल्लेख करण्यात यावा व सदरहू जागेत वरील संस्थेने कधीही कोणास विकू नये, अगर दुसऱ्या कोणासही कोणत्याही प्रकारे देऊ नये, तिचा उपयोग फक्त आणि फक्त धार्मिक कामाकरताच करावा. हा या मृत्यूपत्राचा 2 मिनिटातला तपशील. आता हे मृत्यूपत्र होतं याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, त्या जंगम स्थावर मालमत्ता सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि मग गोष्टी बाहेर कधी येऊ लागतात बघा. एक 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 गोष्टी बाहेर त्यावेळी येऊ लागतात की ज्यावेळी सगळे भाडेकरू सोडून जातात पण एक भाडेकरू मात्र तिथेच राहतात असं ते आता ह्या सगळ्यातले तक्रारदार त्यांनी सांगितलं. मग संबंधित भाडेकरूची माहिती कळल्यानंतर कळतं की ते संग्राम जगताप जे आमदार आहेत त्यांचे चांगले हितसंबंध आहेत आणि ते दोघं एकमेकांसोबत दे आर ऑन व्हेरी गुड टर्म्स असं आता तरी दिसत आहे. मृत्यूपत्रात काय होतं हे आता क्लिअर झालंय. मृत्यूपत्रात ज्याने व्यक्तीने जागा अर्पण दिली, ज्याने देणगी म्हणून दिली, त्याने क्लिअरली सांगितलंय धार्मिक कार्याशिवाय जागेचा कशासाठी वापर केला जाऊ नये आणि कोणासही जागा विकू नये. आता हा जो ट्रस्ट आहे हा आहे पब्लिक ट्रस्ट. ह्याच्यावरती 7 ते 8 मंडळी वेगवेगळी सगळी ट्रस्टी आहेत आणि यातल्या एका ट्रस्टीशी बोलणंही झालं माझं. तर ते ट्रस्ट ॲक्च्युअली जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशीच माझं थेट बोलणं आलं. पण त्यानंतर चॅरिटी कमिशनरकडे एक तक्रार येते. आता ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी ती जागा विकण्याचा घाट घातला गेलाय का असा प्रश्न उपस्थित होतो आणि तो यामुळे उपस्थित होतो त्याचं कारण असं आहे की 2024ची ही संपूर्ण एका न्यूजपेपरला दिलेली जाहिरात म्हणजे मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातली सगळी जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे हे ट्रस्ट दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की तमाम लोकांना जाहीर नोटीसद्वारे करण्यात येते की अहमदनगर येथील सार्वजनिक विश्वस्त संस्था व्यवस्था ऋषभ संभव जैन श्वेतांबर संघ कपडा बाजार अहमदनगर पब्लिक ट्रस्ट यांना सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या मालकीची खालील परिशिष्टात वर्णन केली जागा आम्हाला विकायची आहे. आता ही विकायची आहे तरी सदरहू मिळकत कोणात घ्यायची असेल तर त्यांनी आपली लेखी निविदा संस्थेच्या नावाने पाकिट बंद करून द्यावी, ऑफिसमध्ये 24/2 पर्यंत जमा करावी असं त्यांनी या सगळ्यामध्ये लिहिलं. ही सगळी जाहिरात. आता या सगळ्यामध्ये संग्राम जगताप आमदारांचा संबंध कुठे सुरू झालाय आपण समजून घेऊ. या सगळ्यामध्ये आहेत काळे नावाचे व्यक्ती ज्यांनी आरोप केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की चॅरिटी कमिशनरकडे त्यांनी म्हटलेलं आहे की गैरव्यवहारातील तथ्य ही थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत. त्यांनी कंप्लेंट केली चॅरिटी कमिशनरकडे आणि ती कंप्लेंट काय समजून घेऊ. म्हणजे सगळ्यात आधी काय तर विल केलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं की जागा विकली नाही पाहिजे पण ट्रस्टने याच्या आधी जागा विकण्याच्या संदर्भात जाहिरात काढली आहे, आता जागा विकायला काढलेली आहे. ट्रस्टचं काय म्हणणं तेही सांगतो. आता यामुळे त्यांनी तक्रारीत असं म्हटलेलं आहे की संबंधित भूखंड हा देणगी देणाऱ्या मंगूबाई हिरालाल वोरा यांनी देणगी दिली होती या ट्रस्टला. त्यामुळे या सगळ्या संदर्भात 14 फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली की ट्रस्टी जागा विकतायत. त्यानंतर सदर जागेतील सत्ताधारी पक्ष राज्य सरकारला पाठिंबा देणाऱ्या महायुतीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार नामे संग्राम अरुण जगताप यांचा ताबा आणि वहिवाट आहे. दुसरं, या जागेत जगताप यांचं कोणतंही धार्मिक कार्य सुरू नसून त्या जागेमध्ये राजकीय कार्यालय थाटलेलं आहे आणि त्याचं छायाचित्र ते म्हणतात की आम्ही सोबत या सगळ्यात जोडलेली आहे. जगताप हा स्वतः या जागेचा बेकायदेशीररित्या उपभोग घेत असून आपल्या हस्तकांमार्फत तसेच राजकीय पदाचा गैरवापर करून सदर ट्रस्टला केवळ धार्मिक कार्यासाठी दिलेला भूखंड हा जगताप यांनी हडप केला असं तक्रारीत म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे त्यामुळे सदरहू जागा ट्रस्टला कोणत्याही विक्री करण्याचा किंवा धार्मिक कार्याव्यतिरिक्त अन्य कोणतं कार्य करण्याचा अधिकार किंवा भाड्याने देण्याचा सुद्धा या सगळ्यामध्ये अधिकार नाही हे या तक्रारीत आता नमूद करण्यात आलं आहे. आता तुम्ही विल वाचलं त्यानंतर तक्रार वाचली. आता समजून घेऊ काय चाललंय ते.
या जागी ज्यांना ही जागा काही लोकांना भाड्यात देण्यात, त्यातल्या बऱ्यापैकी लोकांनी ही जागा खाली केली, पण त्यातली आणखी एक व्यक्ती की जी जागा खाली करायला तयारच नव्हते, त्यांनी तिथे ऑफिस टाकलेलं आहे असं दिसतंय. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं काय तर संबंधित व्यक्तीने ह्या सगळ्या संदर्भात एक गोष्ट क्लिअर केली. ती क्लिअर अशी केली, त्यांचं म्हणणं होतं गणेश गोंडल असं त्यांचं नाव आहे. याच्या आधी इथे 7 एक भाडेकरू होते, त्यातले गोंडळ एक होते. गोंडळ असं म्हणतात की हरिभाऊ सहादू गोंडळ हे माझे पूर्वज आहेत आणि त्या पूर्वजांना ही ती जागा भाड्याने दिलेली होती आणि ती जागा भाड्याने दिली असल्यामुळे मी तरी ती काय खाली करणार नाही आहे. गोंडळ यांनी तिथे स्वतःचं ऑफिस टाकलेलं आहे असं ते म्हणतात आणि तिथे आमदार जाऊन येऊन असतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता तक्रारदाराचं हे क्लिअर आहे की ते आमदाराचं स्वतःचं ऑफिस आहे आणि मी अहिल्यानगरमध्ये पण काही लोकांशी बोललो, त्यांनी सांगितलं की ते आमदारांचंच तिथे ऑफिस तयार करण्यात आलेलं आहे. आता 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे ज्याची जागा होती, ज्याने मृत्यूपत्र केलं, त्याने 2 गोष्टी सांगितल्या की धार्मिक कार्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही जागा वापरण्यात येऊ नये आणि दुसरं सांगितलं सगळ्यामध्ये ते म्हणजे जागा विकू नये. ट्रस्टीजने जागा विकण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळ्यात पहिले त्यांनी दिलेल्या जाहिरातीवरून स्पष्ट होतं. मग ट्रस्टचे प्रेसिडेंट आहेत मुथा, त्यांच्याशी बोललो, सुभाष नाव आहे त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की नाही असं आम्ही कोणतीच जागा विकायचा प्रयत्न केलेला नाही. मी त्यांना विचारलं जाहिरात कशी काय आली. मग ते असं म्हणाले की जो भाडेकरू तिथे आहे तो ही जागा खाली करायला इतके दिवस झाले तयारच नव्हता. आता ट्रस्टची जागा अशीच पडून आहे, मग तिचं करायचं काय. मग ते असं म्हणाले की त्यामुळे आम्ही ती जागा विकण्याचा निर्णय घेतला, कारण हा डिस्प्यूट आम्हाला नकोच होता, त्यामुळे आम्ही जागा विकण्याचा निर्णय घेतला. बघा, जागा विकू नये असं स्पष्ट लिहिलं आहे. जागा आहे पब्लिक ट्रस्टची, समाजाच्या आणि धर्माच्या हितासाठी दिलेली जागा आहे. ट्रस्टीने निर्णय घेतला की आम्ही जागा विकतोय म्हणून ते म्हटले आम्ही नोटीस काढली, पण त्या नोटिसीला कोणी इन्व्हेस्टरच मिळालं नाही आणि इन्व्हेस्टर मिळत नसल्याने आम्हाला प्रश्न पडला की असं नक्की का होतंय. म्हणून आम्ही ते विल परत एकदा म्हणजे ते मृत्यूपत्र परत एकदा चेक केलं. मग आम्हाला लक्षात आलं की ही जागा विकायचीच नाही असं सांगण्यात आलं आहे आणि म्हणून आम्ही तो विकण्याचा निर्णय मागे घेतला. हे माझं त्यांच्यासोबत झालं बोलणं आणि त्यात त्यांनी मला असं कारण दिलं. ठीक आहे. दुसरी गंमत बघा यातली काय, भाडेकरूंचं या सगळ्यामध्ये सगळ्यात ऑलमोस्ट भाडेकरू सोडून गेले. ही एक व्यक्ती तिथेच आहे. आता ज्या व्यक्ती जे गणेश बोंडाळ आहेत ते म्हणतात की ते माझं ऑफिस आहे, पण तक्रारदाराने यामध्ये म्हटलं की जे आमदारांच्या कार्यासाठी उपस्थित होतो आणि आमदारांचे असंख्य त्या ऑफिसमधले फोटो आहेत आणि ते ऑपरेशनल आमदारांचंच ऑफिस आहेत असा या सगळ्यामध्ये आरोप केला जातो. त्या संदर्भातले फोटोसुद्धा आहेत. आता फोटोपर्यंत गोष्टी मर्यादित राहत नाहीत. मूळ मुद्दा असा आहे की जगताप आणि माझे चांगले बांधिलकी आहे किंवा आमचे चांगले संबंध आहेत हे जर बोंडाळ म्हणत असतील स्वतः, तर माझा प्रश्न असा आहे की मग आमदार संग्राम जगताप आणि आत्ता जे बोंडाळ ज्यांच्याकडे ह्या सगळ्या जागेचा ताबा आहे ते ट्रस्टच्या जागेचा धार्मिक कार्यासाठी नक्की काय वापर करत आहेत. कारण धार्मिक कार्याव्यतिरिक्त कोणताही वापर करू नये हे ज्याची जागा ज्याने दान केली त्याने क्लिअर त्याच्या विलमध्ये म्हटलं आहे. दुसरं महत्त्वाचं, जागा विकण्यात येऊ नये हे जर त्यांनीच आधी सांगितलेलं आहे तरीसुद्धा ट्रस्टीजने कोणत्या बेसिसवरती जागा विकण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या संदर्भातली जाहिरात काढली याचं उत्तर ट्रस्टीजने काय हे तुम्ही बघितलं. मी काल संग्राम जगतापांशी बोललो, ते म्हटले नाही माझं इथे ऑफिसच नाही आहे. आता ऑफिस नाही असं जरी ते म्हणत असते तरी सुद्धा त्यांचा तिथे वावर मात्र कायम आहे हे ते सगळे फोटोज तक्रारदाराचे दाखवतात. आता तक्रारदाराने या सगळ्यामध्ये काय काळेंनी जे काय सांगितलं आहे त्याच्यावर त्या आमदारांचं म्हणणं आहे की ती व्यक्ती तर आत्ताच एका बलात्काराच्या केस म्हणून सुटून आलेली आहे. माझं असं म्हणणं आहे की काळे हे गेले 1 महिना जेलमध्ये होते, त्यानंतर त्याच्या आधी त्यांनी येऊन तक्रार किंवा त्यानंतर त्यांनी तक्रार केली असेल, ते बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये होते. तर त्यांचं काळ्यांचं तक्रारदाराचं स्पष्टीकरण असं आहे की मी ज्या महिलेला ओळखतच नाही त्या महिलेने सळक केला आणि मला या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलं. ज्याचे त्याचे वर्जन असतील पण काही प्रश्न अनुत्तरित राहतात. ते असे आहेत की तक्रारदाराची पार्श्वभूमी काही असली तरीसुद्धा त्याने दिलेले पुरावे हे गंभीर आहेत आणि याच्यावरती मात्र आमदार साहेबांचं काय स्पष्टीकरण आहे त्याच्यावरती तर ते मात्र अजून बोलायला तयार नाहीत. जेव्हा मी फोन केला तेव्हा त्यांनी त्यांचं उत्तर मला असंच दिलं की तिथे माझं ऑफिसच नाही, तेव्हा माझ्या या सगळ्या बोलल्यावर ते संबंध येत नाही. दुसरं महत्त्वाचं, ट्रस्टीजने जागा विकू नये हे तर विलमध्ये लिहिलं आहे तरीसुद्धा ट्रस्टीजने का जागा विकायचा प्रयत्न केला याचं उत्तर ट्रस्टीजने काय दिलं मी तुम्हाला सांगितलं. ते म्हटलं आम्ही विल नंतर नीट वाचलं आणि मग आम्हाला कळलं की ती जागा विकायची नाही वगैरे आणि आधी जागा विकायला काढलेली पण होती. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की जर धार्मिक कार्यासाठी जागेचा उपयोग करायचा आहे हे क्लिअर आहे तर आत्ता जैन बांधवांसाठी जैन धर्मियांसाठी त्यांच्या वृद्धीसाठी त्यांच्या एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी किंवा त्या धर्मासंदर्भातल्या कम्युनिटी संदर्भातल्या एखाद्या चांगल्या धार्मिक कार्यासाठी या जागेचा उपयोग कितपत केला जातोय याचं उत्तर मात्र ना ट्रस्टींकडे आहे ना आमदारांकडे आहे आणि नाही तिथे आत्ता जे बोंडाळ स्वतः आहेत त्यांच्याकडे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलेलं होतं की भाडेकरू
त्यानंतर ट्रस्टी आणि आमदार यांची इतकी अप्रतिम मालिका आहे की प्रत्येक पात्र ज्याचा रोल अगदी चोखपणे पार पाडते आणि ते करत असताना मात्र त्यांच्यावर झालेल्या आरोपाचं खंडन करण्याव्यतिरिक्त त्याला एक काउंटर नरेटिव्हसाठी पुरावे देणं हे कितपत क्लिअर झालं आहे याबद्दल अजूनही काही मनात शंका आहे. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. डॉक्युमेंटसहित हे संपूर्ण प्रकरण तुमच्यापर्यंत आणलं आहे. यांचं जे काय म्हणणं असेल ते म्हणणे आपण मांडायचा प्रयत्न करू. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं मात्र कोण देणार हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.